हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीही संमती नव्हती आणि राहणारही नाही, शरद पवारांनी अजित पवारांचा दावा फेटाळला। 2019च्या निकालानंतर मोठ्या उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत शरद पवारांची बैठक। मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्यावरही पवार मुंबईत येऊन पलटले। पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा गौप्यस्फोट। सर्व ठरल्यावरही शरद पवारांनी शब्द फिरवल्यानं अमित शहांचा मला फोन, शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ, अजित पवारांचा खुलासा। शरद पवारांबाबत गैरसमज पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न, मात्र पवारही तेल लावलेले पैलवान हाताला लागणार नाहीत। अजित पवारांच्या दाव्यावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। नरेंद्र मोदींची सकाळी 9 वाजता नांदेडमध्ये तर दुपारी 12 वाजता परभणीत सभा। नांदेडमध्ये प्रताप चिखलीकर तर परभणीत महादेव जानकर महायुतीचे उमेदवार। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये डिनर डिप्लोमसी। अजित पवारांचं सहकुटुंब हर्षवर्धन पाटलांकडे स्नेहभोजन। छत्रपती कुटुंबाचं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम नाही, समरजित घाटगेंचा राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार। संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा दावा। सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार, काटेवाडीतील कन्हेरी मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार। 3 टप्पर मुंबईहून उडून येतो आणि अमरावतीच्या सुनेवर बोलतो, अमरावतीकर सहन करणार नाहीत, नवनीत राणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। राजश्री पाटलांच्या प्रचारार्थ आज एकनाथ शिंदेंची वाशिममध्ये सभा, तर नवनीत राणांच्या प्रचारार्थ फडणवीसांची दर्यापूरमध्ये सभा। उद्धव ठाकरेंची संध्याकाळी 6 वाजता वडाळ्यामध्ये सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया, तर गोडसेंना नाशकातून उमेदवारी जवळपास निश्चित। धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस कोर्टाचा नकार। धनगर आणि धनगड समाज एकच असल्याचा युक्तिवाद अमान्य। लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं सलमानच्या घराकडे जाण्यासाठी कॅब बुक करणारा अटकेत, आरोपी रोहित त्यागीला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कथित कर्ज घोटाळा प्रकरणात येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना जामीन मंजूर, 4 वर्षाच्या न्यायालयीन कोठडीनंतर राणा कपूर यांची सुटका। मंगळवार आणि बुधवारी गोरेगाव पूर्वमधला पाणीपुरवठा बंद, गोरेगावमधील रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नाशिकच्या इगतपुरीला पाणीपुरवठा करणारा सांडवा आटला, इगतपुरीमध्ये तीव्र पाणी टंचाई। पोलिसांची मदत घेऊन अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करा, मुंबई महापालिकेला हायकोर्टाचे आदेश। तापमान वाढल्यानं मुंबईकरांचं आरोग्य बिघडलं, नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचा आरोग्य यंत्रणेकडून सल्ला। आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाच्या लॉटरीचा मुहूर्त, जून किंवा जुलैमध्ये जाहिरात निघणार। गोरेगाव, विक्रोळी आणि पवईतल्या 1000 घरांचा समावेश। केएल राहुल आणि डिकॉकच्या अर्धशतकी खेळीने लखनौचा चेन्नईवर विजय, लखनौकडून 8 गडी राखत चेन्नईवर मात, केएल राहुल ठरला सामनावीर। एअर इंडियाची तेल अविवमध्ये जाणारी विमानसेवा 30 एप्रिलपर्यंत स्थगित, इराण इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।